नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही भटकंती। मी पूजा आहे आणि दिवाळी संपवून आम्ही सगळे निघालो आहे आमच्या पुढच्या भटकंती मार्गाला। आम्ही चाललो आहे पुण्याहून दिवेघरला। आमची पूर्ण फॅमिली रोड ट्रिप करतीये, ज्यात 6 अडल्ट्स आणि 3 किड्स असे 9 जण आम्ही चाललो आहे प्रवास करून। रोडवरून चालताना इतकं सुंदर ग्रीनरी दिसतंय, ॲब्सोल्युटली रिफ्रेशिंग वाटतंय। पुणे टू दिवेघर हा साधारण 5 ते 6 तासांचा प्रवास आहे, पण आम्ही मध्ये मध्ये बरेच स्टॉप घेतले स्नॅक्ससाठी, चहासाठी आणि सगळं मिळून एक परफेक्ट रोड ट्रिप आमची झालेली आहे। दिवेघरला आम्ही पोहोचलो संध्याकाळी 5 वाजता आणि इथे एक खूप कोझी होमस्टेमध्ये आम्ही थांबणार आहोत। ही जागा म्हणजे होमस्टेची एंट्रन्स आहे आणि अगदी सुंदर दोन्ही बाजूनी झाडं अशी लावलेली आहेत त्यांनी, आणि आमची रूम आहे इथे। आपण रूमकडे जाऊया। बीचवर जायचं सांग आम्हाला बीचवर जायचं सांग फिश खाणार आहे आणि मी फिश खायची। सामान काढून आम्ही सगळे सेटल झालो। आम्ही एक सिंगल मोठी अशी रूम घेतली आहे आणि सगळे आम्ही इथे एकत्रच राहणार आहोत। ही रूम आहे। या होमस्टेचं नाव आहे स्वामी समर्थ। निसर्गाने व्यापलेलं हे होमस्टे हेच याचं वैशिष्ट्य आहे। जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला खूप छान रूम भेटली आणि आजूबाजूचं परिसरही खूप छान होतं। अगदी 100 मीटरवर असणारं हे बीच खूपच सुंदर आहे। आम्ही चहासाठी थांबलो। चहा घेऊन आम्हीही निघालो बीचवर, पण मुलांना कुठे दम निघतोय ते आमच्या आधीच पोहोचले। हा बीच तसा खूप अंडररेटेड आहे, पण मला वाटतं फॅमिली स्टेसाठी हा एकदम परफेक्ट स्पॉट आहे। इथे आम्ही मावळत्या सूर्याचा आस्वाद घेतला। सनसेट नंतर आम्ही परत रूमवर आलो। पुन्हा सकाळी येऊन बीचला एक्सप्लोअर करू आणि इथलं फिश मार्केटही पाहूया। तोपर्यंत बाय।